हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू देवकी नर्सिंग क्लासेस अँड करिअर गायडन्स चॅनल। आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। हा व्हिडिओ स्पेशली ANM केलेल्या स्टुडंटसाठी आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये ANM झालेल्या स्टुडंटसाठी मी महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगत आहे। तर ज्या स्टुडंटने ANM कोर्स कंप्लीट केल्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी GNM कोर्स कंप्लीट केला आहे आणि आता त्यांना न्यू रजिस्ट्रेशन ही प्रोसिजर करायची आहे। तर त्यांच्यासाठी एक स्पेशल ऑप्शन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर आता अवेलेबल करण्यात आलेला आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लॉग इन डिटेल्स टाकून म्हणजे ANMच्या वेळेस तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यावेळेस मिळालेला तुमचा यूजर ID, यूजर नेम आणि पासवर्ड टाकून ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर, तर त्यावेळेस तुम्हाला जेव्हा रजिस्ट्रेशन लॉग इन तुम्ही कराल तर ते रजिस्ट्रेशन लॉग इन सक्सेसफुली ओपन केल्यानंतर तुम्हाला एक विंडो दिसेल, एक पेज दिसेल। त्याच्यावर तुम्हाला इथे दिसते तुम्हाला सगळ्यात खाली ANM to GNM हा ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल। म्हणजे ANM केल्यानंतर पुन्हा ज्यांनी GNM कोर्स कंप्लीट केला आहे अशा स्टुडंटला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करायची आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं नाव दिसेल, कॅन्डिडेट नेम, कॅन्डिडेट ID दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर दिसेल जो तुम्हाला ANMचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो मिळालेला आहे तो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तुमची डेट ऑफ बर्थ दिसेल आणि तुमच्या ANMच्या रजिस्ट्रेशनची व्हॅलिड डेट दिसेल। आणि खाली तुम्हाला ऑप्शन आहे दिलेला ब्ल्यू बॉक्समध्ये अपडेट फॉर ANM टू GNM, याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे प्रोसेस करायची आहे तुमचं ANM टू GNM रजिस्ट्रेशन करण्यासाठी। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल, त्याच्यावर तुम्हाला तुमची सर्व GNMची इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि ती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे GNMचे मार्कशीट्स वगैरे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि फीस पेड करून तुम्हाला अशा प्रकारे GNMचं रजिस्ट्रेशन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर करायचं आहे। ती माहिती फिलअप करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। स्क्रीनवर दिसत असेल अशा प्रकारची एक सूचना, महत्त्वाची सूचना महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर तुम्हाला दिसेल। तर ANM रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स दोज हू आर कंप्लीटिंग GNM अँड अप्लाइंग फॉर GNM registration are informed that do not use the same email, create a new email for GNM registration। म्हणजेच ANM ते GNM नोंदणी करण्याबाबत ती सूचना आहे। तर जे ANM नोंदणीधारक परिचारिका आहेत ज्यांनी ANM अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर GNM नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करताना पूर्वीचा ईमेल वापरू नये। म्हणजे ANMचं रजिस्ट्रेशन प्रोसेस करताना जो ईमेल ID तुम्ही वापरला असेल तर आता तुम्हाला तो ईमेल ID वापरायचा नाही आहे। एक नवीन ईमेल ID तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो नवीन ईमेल ID तुम्हाला ह्या ANM टू GNM हे रजिस्ट्रेशन प्रोसेस करत असताना तुम्हाला तो नवीन ईमेल ID वापरायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। तर आय होप ही माहिती तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरेल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं ANM टू GNM रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कंप्लीट करू शकतात। याच्याबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला काही हेल्प हवी असेल हे रजिस्ट्रेशन करताना तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा। पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ।